कोशांची कॉमेंट्री ऐकली, ते सांगता मध्ये जेवणामध्ये विष काल तर काय होणार नाही. असा जर डॉक्टर झाला मरायची पाली. त्यामध्ये विष कालवा, चहामध्ये विष टाका, म्हणजे डॉट बॉल तुम्हाला परवडणार नाही हो, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, मटणवाले ओळखीचे, चहावाले ओळखीचे, सगळ्या भाजीवाल्या बायका ओळखीच्या. मग त्या आपल्यापेक्षा मोठे नाही बाबू म्हात्रे. नाही, तुमचा आता 7-12 बाबू म्हात्रेच बनवा आता. हो, जोरदार अभे पुन्हा चेंडू केलाय फ्लाइंग स्लिपला. तर मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. पंतांना लेगबायचा इशारा. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 7 वर. बेनबाज 7 7 बनन पहिला 10 धावा, कारण 2 चौकार आले होते. धावसंख्या 10 वर. 10 फनन. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर स्पर्धेचे दमदार जनी अत्तक जबरदस्त योगदान. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग स्लॉप केलाय. आणि हा मिरविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा दमदार टायमिंग. राहुल स्पोर्ट धन्यवाद, ऑनलाईन आम्हाला जोडलेला आहे. बघा ही स्पर्धा आज कुठंपर्यंत गेली आहेत. MD सर, रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित अहमदाबाद चषक 2025 ची ही भन्नाट नाईट दमदार आयोजन, चांगली क्रिकेट प्रतियोगिता रायगड जिल्ह्यामधील या स्पर्धेची चर्चा. ही स्पर्धा नाही तर हे झाले ब्रँड प्राप्ती लाईव्ह. हो येस, पुन्हा एकदा भेदक चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त कमबॅक आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश्ड. 16 वर. मंगेश बघा सिद्धिकरवली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्यासाठी त्यांचे परममित्र आशिष पाटील मोरबे आणि स्वराज गवती नेहरे यांच्या वतीने या सामन्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. बघा आमचे मुजबादेवी मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष नेहमीच रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघाला ज्यांचा सहकार्य असते ते सन्माननीय विष्णुशेठ कडू साहेबांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत इथे करण्यात आलेलं आहे. यस, अतिशय दानशूर व्यक्तिमत्व विष्णुशेठ कडू यांचं आगमन झालंय. दमदार खंदे समर्थक आणि अतिशय धावसंख्या 16 वर. पहिल्या षटकात 6 धाव, चेंडूमध्ये 16 धावांची लई लूट. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्ग तयार. आशिष पाटील, अशोक पाटील नवीन गोलंदाज, बॉलिंग मार्ग तयार. दुसरा मीडियम पेसर. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, गेला चेंडू बिहाइंड द विकेट आणि अतिशय बऱ्या चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि हा धक्का बसेल म्हणजे पहिल्या विकेटचं बदन. बॅटची लिडिंग एज. डीजे वाजव. गावाला पावली गोष्टी ग्रुपला पावली गावदेवी मुजबा माऊली या चंद्रन गावाला पावली. धन्यवाद. यस, वंदनचा फलंदाज कुशल पाटील, नवीन फलंदाज, वंदनचा फलंदाज, न्यू बॅटर, नवनिर्वाचित फलंदाज. धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी करत, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं बदन, पहिली गळती गच्छंती, पहिली विकेट दडीबार. धावसंख्या 17. अतिशय दमदार स्पर्धा अहमदाबाद चषक 2025 रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही दमदार स्पर्धा. मागच्या सामन्यामध्ये मात्र 1 तास बरोबर 10 मिनिटं घेतली, खरं म्हणजे 90 मिनिटं असते असतं सामना संपायला होता 25-50 मिनिटात. यस, पुन्हा एकदा सन्मान दिला, फक्त पुश केलाय. चेंडू गेला कव्ह पॉईंटला, चांगलं फिल्डिंग, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 18 वर 18. बघा काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची, फक्त सन्मान दिला. 17 धावा 17. 1-7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्राप्ती लाईव्ह जितूबाई गोंधळे यांची ही जबरदस्त वेबसाईट. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक आपला आग्री
जोरदार अपेल फेक करायचा आहे. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट चेंडू थोडासा आतमध्ये आला. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि बॅट कट आहे बघूया. वासा जोरदार अपेल भन्नाट डिलिव्हरी होती. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 18. पहिल्या षटकात 16 धावा. दुसरं षटक आपला 2. चांगला बॉलिंग अटॅक. दमदार गोलंदाजी. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. बाबूसा मुन्ना मुन्ना तुन्ना तुन्ना नातुन्ना नातुन्ना हे सगळे तबल्याचे बोल आहेत. बरं नाही. त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज. कारण मागच्या सामन्यामध्ये 1 तास 10 मिनिटं तुम्ही व्यतीत केली. आणि हा यस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. डेलम टीम मिड विकेटला आणि हा झेल झाल्या ड्रॉप आणि मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला आकार चालना. धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 20. 1-20. पहिल्या षटकात 16 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर. दुसरा सामना विद्यमान सामना सिद्धी करवडे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम तोंडरे हशी. हे बिग फाईट बिग बॅटल. कडवी झुंज कडवा प्रतिकार. 2 टोलके आमने सामने. भरत शेठ कुंभारकर यांचा हा वाढदिवस. त्यांचा हा बॅनर ऑन द स्क्रीन. आणि हा यस हुक करण्याचा प्रयत्न आणि विकेट जाईल. विकेट प्राप्त होईल. कारण समोरचा जो पोर्शन आहे या ठिकाणी मिड विकेटचा तो आम्हाला कव्हर करता येत नाही. आणि धक्का बसेल दुसऱ्या विकेटचा बदल. दुसरा गडी गारत. दुसरी विकेट नेस्तनाभूत. नामशेष. धावसंख्या 2-20. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कारण सोपा जे लॉफ्ट केला होता. एलिव्हेशन नव्हता आणि दुसऱ्या विकेटचा बदल झाला आहे. यात भरत शेठ कुंभारकर यांचं हे स्क्रीन तुम्ही बघू शकता. त्यांचा वाढदिवस रात्री 12 नंतर मोठ्या जल्लोषात साजरा केला जाईल. यस खरं म्हणजे आमच्या टीमच्या वतीनं लाईव्ह टेलिचा असेल समालोचक असतील त्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. जीवेत शरद शतम अभिष्ट चिंतन करतो. अतिशय उदंड आयुष्य लाभो आणि मस्त एक 12 वाजता बड्डे सॉन्ग तयार ठेवा. केक आणून ठेवा जरा. नाही तर केकची दुकानं बंद व्हायची. नाही तर काकड्या कापायला लागतील. एका ठिकाणी कापड्या होत्या. त्याला मला समजलं काय आहे पिक्चर आहे. यस पुन्हा आता हलक्या हातानं पुश करतोय. तर मिळेल 1 धाव. चिकी सिंगल. चोटी सिंगल. 1 धाव आणि संघाचा टोटल स्कोर झाला 21. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2-21. षटक क्रमांक दुसरं संपूर्णात. पहिल्या षटकात 16 धावा. दुसरं षटक फक्त 5 धावांचं. चांगला बॉलिंग अटॅक केला. दमदार गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर नियंत्रित कंट्रोल बॉलिंग अटॅक फ्रॉम आणि नवीन गोलंदाज तयार. तिसरं षटक प्रगती होता. टीम मीटिंग नको प्लीज. तुमच्याकडे 20 मिनटं असतील 4 षटकांसाठी. जर तुम्ही 21व्या मिनिटे व्यतीत केला तर तुमचा एक प्लेयर विल बी कम इन दी सर्कल. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय सहकार्यार्थाने म्हणून परिचित असणारे अशोक शेठ सालुंके देवीचा पाडा आणि त्यांच्या समेत पनवेल तालुका ग्रामीण भारतीय जनता पार्टी इथे चिटणीस सन्माननीय विजयदादा म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघ चिंद्रन आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. यस अतिथी देव भव गॉड इज गेस्ट. संत तुकाराम मला म्हणतात. MD सर अतिशय दमदार सूत्रसंचलन. कारण MD असले की आम्हाला टेन्शन नाही. सूत्रांचे आहेत बेताज बादशाह. शब्दांची जबरदस्त फेक आणि परिपूर्ण माहिती. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक प्रतीक पाटील. जोरदार अपेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी मिळाली. 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 21-22. पहिल्या षटकात 16. दुसऱ्या षटकात 5 आणि तिसरं षटक प्रगती पदावर. धावसंख्या 22. 2-2. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय नामवंत स्पर्धा. क्रिकेटची ही जबरदस्त प्रतियोगिता. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आणि अनेक सायकली आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज फिल्डर. अतिशय बक्षिसांची रेलचल असलेली स्पर्धा.
रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन. आणि हा या शॉर्ट पेजने पुल करण्याचा प्रयत्न, पण तो टायमिंग चुकतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि विकेट जाईल. आणखीन एक तिसऱ्या विकेटचा बदान, तिसरा गडी गारत, तृतीय विकेट स्वाहा. धन्यवाद. येस, नवीन बॅटर जाईल. नये बल्लेबाज रोहन पाटील तोडे विरुद्ध. सन्माननीय बालाराम शेठ पाटील आणि सागर पाटील पाले बुद्रुक यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आहे. दशरथ पाटील सर, अतिशय ही जी आपण आजचा दिवस पाहतो 40+ कमी मी वेळ लागतो, ही जास्त वेळ घेतात खेळाडू. नक्की नक्की, म्हणजे 40+ बरं आहे हो. ज्यांची कोळबी झाली ना ते बरे आहेत, हे यंग आहेत ना. चला प्लीज. अरे आता कसला एवढे लोक बॉल तुम्ही चेक करताय? हे काही चेक करायची वेळ आहे का सांगा मला? येस. आणि क्वालिटीचे बॉल आहेत. असं काही उल्हासनगरचा माल नाही आहे की चायनाचा नाही, बरोबर की नाही? युशन थ्रो वापरा आणि फेकून द्या. आणि हा राईट आर्म राहून दे. फिकीर पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. चांगला रनिंग मिळते फेकेर. आणखीन एक तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबलिंग झाला. टोटल स्कोर झाला आहे 24. 3/24. 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. तुम्हाला 50 वेळा सांगतो की टाइम का प्लीज. चला बॉलिंग मार्क होता यार. धामा करूया. येस, अप्रतिम बॉलिंग आउटसाइड द ॲप्स्टम. चांगला चेंडू, भन्नाट मारा, सुसाट मारा. पिचिंग होताना उजव्या शिजा बाहेरून डॉट डिलिव्हरी. पहिले षटक जर सोडलं ना, नंतर मात्र अतिशय भन्नाट गो मारा केला. सिद्धी करवले आणि तोंडरे, 2 बलाढ्य टीम आमने सामने. एक तुल्यबल ताकदवर लढत. जोरदार अपेल. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. बघा सलग दुसरा चेंडू डॉट बॉल आणि झेल झाले ड्रॉप. खरं म्हणजे वास्तविक व्हायला होता कॅचेस विनिंग द मॅचेस. गोलंदाजी जरी चांगली असली, क्षेत्ररक्षण पण चांगले पाहिजेत. धावा तशा मात्र आवाक्यात बाहेर नाहीत. पहिल्या षटकाचा जर आपस सोडला 16 धावा आल्यानंतर मात्र फक्त 5 धावा दुसऱ्या षटकात. तिसरं षटक प्रगती पदावर. चला चला स्पीडअप करा प्लीज. जितूबाई गोंधळे यांची ही दमदार क्वालिटी आणि क्लिअरिटी. प्राप्ती लाहीव. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. प्रॉपर स्टोक उर्पी चेंडू होता आणि हा पहिला सिक्सर. दमदार टायमिंग. नेत्र दिवा पटका डीजे ठोक दे. सर खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. बघा दिबा पाटील साहेब 1-2-24-2 खऱ्या अर्थाने ज्यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी आपल्या रायगड, ठाणे, नवी मुंबई, पालघर अशा 7 जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षामुळेच निश्चित स्वरूपात हे नाव मात्र लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार, लोकनेते दिबा. यस यस, बरोबर आहे. चला बॉलिंग मार्क होता या 4थं षटक प्रगती पदावर. अशोक पाटील. टोटल स्कोर झाला आहे धाव संख्या 30 वर.
आणि हा पहिला चेंडू ओरपी चेंडू जातात नंतर मात्र हा लॉल कॅप्टन पुश केला आहे. चेंडूला बॅकवर्ड पॉईंटला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 31. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा आणि तिसऱ्या षटकात 9 धावा, 8 धावा. एक लेग बायची टोटल स्कोर 31. 31 3 बाद 31. अशोक पाटील तयार संघाच्या वतीनं चौथं षटक प्रगती पदावर. हा सामना कदाचित लवकर सामन्याची दाट शक्यता आहे. तर थोड्याच वेळात युवा उद्योजक आदरणीय तुषार शेठ पाटील यांचं इथं आगमन होईल. पुन्हा एकदा या स्पर्धेत आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय नामवंत व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व, युवा उद्योजक, प्रत्येक एक उद्योगभूषण सन्मानित तुषार शेठ पाटील या स्पर्धेसाठी सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. आणि झेल झाला ड्रॉप. या 2 मिनिटांमध्ये मी 4 बॉल फेकायचे आहेत प्लीज. कुठल्याही परिस्थितीत फक्त त्या 2 मिनिटं असतील. आणि पुन्हा एकदा चांगला टायमिंग, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक पटका, कलात्मक तंत्रशुद्ध, ग्लोरियस स्ट्रोक्स. टोटल स्कोर नेऊन ठेवला तब्बल 39. चांगली धावसंख्या. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि ह्यात काही चेंडू बाकी आहेत. जर 50 क्रॉस केली तर नक्कीच सामन्याला मजा येईल. मागच्या सामन्यात बघा नागझरी संघाने दमदार प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं. पराभवाची धूल चालली. पहिली जबरदस्त ऐतिहासिक विक्टरीची विजयाची नोंद केली. प्रत्येक बॉलला मी सांगून आणा प्लीज, नाही तर डायरेक्ट पेनल्टी देऊ प्लीज. आणि हा यस पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू. दमदार सिक्सर. यस आउट ऑफ पार्क. चांगलं टायमिंग. जसा प्लॉटमध्ये आला स्लॉटमध्ये त्याला पाठवला पार्किंग प्लॉटमध्ये. आणखीन एक तडाका, वज्राघात, दबस्त भिंगरी शॉट, 6 रन. संघातले 45 45 धावसंख्या. मुसंडीमध्ये कोलांटीमध्ये धावसंख्या 45. 3 बाद 45. आणि आधीने बॉल बाकी तब्बल 2. 2 बॉल्स टू गो. बघा तुम्हाला 2 मिनिटासाठी 4 चेंडू फेकायचे होते कुठल्या परिस्थितीत. एनी हाऊ. यस पुन्हा डाऊन साईडला जबरदस्त टायमिंग. फ्लिक करण्याचा प्रयत्न तर मिळतील पुन्हा 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन विकेट. टोटल स्कोर इज 47. 47. 4/7. आणि राहिला शेवटचा बॉल. चौथा षटक संपुष्टात होण्याची फक्त 1 बॉल बाकी आहे. थोड्याच वेळात युवा उद्योजक सन्माननीय तुषार शेठ पाटील यांचं इथं आगमन होले. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. सदिच्छा भेट. अतिशय नामवंत स्पर्धा. जोरदार अपेल परंतु चेंडू जाईल. 1 धाव मिळतेच आणि षटक क्रमांक आणि फलंदाज बाद झाला आहे. जोरदार अपील केला होता आणि 1 प्लेयर तुमच्या आतमध्ये येईल सर्कलच्या आतमध्ये, कारण तुम्ही 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला आहे. चला आता मात्र तुम्ही जास्त वेळ घ्यायचा नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आम्ही ते सूचित करतो. सिद्धी गिरवले क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. सिद्धी गिरवले क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रमेश शेठ मडवी साहेब सिद्धी गिरवले यांच्या वतीने त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चला या 1 प्लेयर तुम्ही आतमध्ये घ्या प्लीज. सर्वांना हेच नियम राहतील. जरी आयोजक असले कुठलीही टीम असू द्या, कोणाची लाडपॅड काही नाही, कारण ही चांगली शिस्तप्रिय. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. चला शेवटचा षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्ग तयार. शेवटचा गोलंदाज सिद्धी करवले संघाला टॉस जिंकून पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण दिलं. प्रतिस्पर्धी संघ तोंडरे संघ आहे, एक बलाढ्य संघ. अरे बाबा असं झालं कसं होणार सांगा मला. तुम्हाला सर्वांना
चक्क जल विक्क जल ते पण बॉल नाही भेटत तो पण टाइम ऍड केला तर कसं दिलाय 4 मिनिटं आता 4 मिनिटं एक्स्ट्रा 3 मिनिटं एक्स्ट्रा दिल्यात बॉल बिल गेले आम्ही पण तेवढं येणार चला मग असं करून म्हणतात 10-12 भैयाना लागतील बॉल शोधायला प्रत्येक जण बरोबर की नाही हे असं जर वेळ तुम्ही केलात मग काय करणार आता पिच ते टाइमपास करतात बॉल प्रत्येकाला चेक करा तुम्ही येऊन असं करा चौथी फेरी झाली तुम्ही त्यांना जमवलं आम्हाला काय आयोजकांना सांगायचं जरा आयोजकाने आम्हाला सांगितलं तर पण तर चांगला प्लीज आम्हाला काय संबंध आहे चला शेवटचा षटक प्रगती बघा बॉलिंग मार्क हो तयार ठीक आहे ठीक आहे चला नाव सांग बाबा प्रीतम पाटील प्रीतम पाटील नियम सगळं सारखं ठेवा बस नाही सर्वाला सर्व तुम्हालाच नाही सर्वाला सारखेच काल 4 रन दिलाय सर्व नियम काय तो काय मोदीचा पोरगा नाही दुसरा नियम वेगळा बरोबर की नाही सगळे नियम सारखेच आहेत बरोबर की नाही चला मोदी साहेबांचं सॉरी मोदी साहेबांचं लग्न पण झाले नाही दुसऱ्या कोणता मुलं चाललो असतो फडणवीस साहेबांचा बोलला असं चाललो असतो चला शेवटचा षटक प्रगती पदावर आणि ह्यास पहिला चेंडू पुश केलाय आणि मिळते 4 धावा चांगला टायमिंग अप्रतिम फटका नेत्रदीपक टायमिंग संघाचा टोटल स्कोर झालाय 51-51 मागच्या सामन्यामध्ये की 50 क्रॉस केले होती चांगलं टायमिंग फक्त बघे कलेचा वापर केला कलात्मक तंत्र शुद्ध फटका एक मारा लेकिन सॉलिड मारा 51 5 बॉल्स टू गो राईट महोदय विकेट आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी नाही प्लीज बॅटरने थांबू नका प्लीज आणि टीम मिटिंग नका घेऊ प्लीज आणि तुम्ही लगेच तुमच्या आवडल्यानंतर लगेच तुम्ही सोडायचं प्लीज आणि 50 वेळा बॉल पण नका चेक करू प्लीज बघा एक टीम आली होती बॉल चेक करायला आता बॉल हाताने चेक आता 2 काखेत घेतले बॉल याला तुम्हाला उद्या कॉम्प्रेसर आणायला लागतील बॉल चेक करायला नाही तर पाटा ठेवायला लागेल बॉलवर न त्याच्यावर तुम्ही बसा मग पाट्यावर यस स्टेप आउट झालाय पुन्हा एकदा चांगलं टायमिंग येस आणि हा आणखीन माटे इज ऑन टोटल विकेट गेल्या तब्बल 6 विकेट दमदार गोलंदाजी आणि म्हटते 2 चेंडूमध्ये 2 बली इज ऑन हॅट्रिक आणि नवीन फलंदाज जाईल तोंडरे संघाचा कोण आहे रे अजय पाटील आणि ज्याने विक्रांत पाटील यांनी चांगला झेल गेला अप्रतिम झेल घेतला मॅग्निफिशंट कॅच टेकन बाय विक्रांत पाटील चला स्पीडअप करा प्लीज सिद्धे करवले काही रागबिग मानू नका प्लीज कारण स्पर्धा आपली आहे चांगला चेंडू यस पुन्हा एकदा हॅट्रिकच्या बोहळ्यावर होता आणि हॅट्रिक पहिली हॅट्रिक दुसरी का या स्पर्धेमधील दुसरा मानकरी जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला बागपोटा संघ उतरणीला 3 चेंडूमध्ये 3 बली हा करिश्मा हा चमत्कार जबरदस्त नेत्रदीपक मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग 3 चेंडूमध्ये 3 बली टोटल स्कोईज आणि येणारा नवीन बॅटर नाही बरं मग तुम्हाला तर नव्याच्या खुच्या लागतील इथून ज्याच्या बाबूशाला नव्याची हजामाची आणि नवीन फलंदाज विनायक पाटील उर्फ विनू हो जोरदार अपेल पुन्हा एकदा फलंदाज काय गोलंदाजी केलं गोलंदाजानं काय अतिशय अफलातून गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला जास्तीत धावापासून रोखलेला आहे आणि अजूनही बॉल बाकी षटकाचे तब्बल लास्ट बॉलातून बाकी म्हणतंय लास्ट डिलिव्हरी आणि फलंदाज रनआउट होईल अजून किती आहेत का रे गडी 2 आहेत बोल्ड झाला भिंगारी प्रेमी लीगला 20 प्लेयर खेळले होते पाठीमागे 14 मग रावणाचा मग रेकॉर्ड तोडला त्याला तरी 10 तोंड असतात तर एकाला बॉल मिळत नाही बोला आता अंकित पाटील
चला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. हे अक्रॉस द लाईन घालण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि हा कोटा संपलाय. टोटल धावायला तब्बल 51 आणि 52 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये असंच काहीतरी टार्गेट होतं. 52 होतं ना, 56 होतं. 52 धावांची गरज. या धावा कशा चेस उरकतील पुढचा आवाज असेल मिस्टर बाबूसा. कमॉन या बाबूसा, तुम्ही चढा, आम्ही उतरतो. कोण चला इथे आता ज्यांचं आगमन झालेलं आहे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष व्यक्त करत आहोत. चला या बाबूसा, कुठं आहे बाबू? या बाबू. ज्याला प्रवीण दोगाडे त्यांचा तुमचा नंबर लागेल. प्रवीण दोगाडे पण असेच 5 मिनिटं इथं घालून 5 मिनिटं सगळीकडे चुना तंबाखू मला जाणार. आले अरे बाबूशा पिछे ऐसा आहे या. अच्छा अच्छा. अरे रात्रंदिवस तुम्ही कामं करता, काय करणार तुम्ही आता? तुम्हाला झोप नाही. अच्छा अच्छा. आज या बाबूसा. खानाव ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय हरिचंद्र गोंधली महालुंगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 1 मध्ये आपलं सरचे स्वागत आहे. चला अशोक शेठ या आपला सन्मानित केलं जाईल. अशोक शेठ सालुंके साहेब ज्यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेला 4000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ मुजबा देवी मित्रमंडळाचे अध्यक्ष विष्णू शेठ कडू साहेबांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असेल विजय म्हात्रे देवीचा पाडा, एक लेजंड क्रिकेटर विजय म्हात्रे यांचा. तर विजय शेठ म्हात्रे देवीचा पाडा, एक लेजंड क्रिकेटर. आता त्यांनी रेग्युलर संघातून खऱ्या अर्थाने सेवानिवृत्ती घेतली, परंतु अनेक वर्षे देवीचा पाडा क्रिकेट संघाला त्यांनी योगदान दिला. पनवेल ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे चिटणीस पदावर ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर हरिचंद्र गोंधलिया आपल्याकडे बेल आहे तरी विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानाव मालुंगे यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा रोशन साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्राण यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेचं निमंत्रण स्वीकारून मालुंगी गावचे एक अनन्य व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायत खानाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच हरिचंद्र गोंधली मालुंगी यांचा यथोचित सन्मान विष्णू शेठ कडू साहेबांच्या शुभास्ते केलं जात आहे. रायगडचा किंग म्हणून परिचित असणारे विश्वास पाटील तोंडरे आणि त्यांचे समेवेश सोनल पाटील तोंडरे यांचं आगमन झालेलं. या आमचे तुषार पाटील आमचे प्रतिनिधी आहेत, ऑर्गनायझर प्रतिनिधी आपल्याला स्टेजवर आमंत्रित करतात. यावं आपण विश्वास पाटील या आपण मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. हेलो. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर दशरथ पाटिल सर और उसके साथ महागुरु हमारे एमडी सर, खास करके यहाँ पर देखिए सालों के साथ विजय दादा मात्रे देखिए जिनका यहाँ पर सम्मान से और बहुत बड़े देखिए बात करेंगे टेनिस क्रिकेट. आज देखिए MIDC तलोजा में बड़ा तेजी से चलता हुआ आज यहाँ पर इसके कारण ही है कि हमारे पास अच्छे सपोर्टर हैं,
अच्छे दानसूर दाता हैं, अच्छे पैकर हैं, अच्छे ओनर हैं। पहला गेंद जैसे गिरेगा यहाँ पर देखिए टाइमिंग अलाउड किया जाएगा, चीज के ऊपर ध्यान रखना होगा क्योंकि पहला इनिंग्स में भी हमने वो चीज का पालन किया गया। फिर हर टीम के लिए देखिए ये चीज रहेगा। और जब गेंद देखिए टूटेगा फूटेगा या बाहर ज़्यादा दूर जाती है, कहीं समय जाता है, उस समय टाइमिंग देखिए आपको एडजस्ट किया जाएगा, लेकिन उसके अलावा अतिरिक्त समय आपको नहीं दिया जाएगा। पहला गेंद देखिए गिरता हुआ वाइट का इजाफा, लेकिन इस पहला गेंद देखिए समय के मामला की थोड़ा बात कर लेंगे यहाँ पर। 9:27 में देखिए पहला गेंद गिरता हुआ। अब यहाँ से देखिए आपको 20 मिनट उसके अंदर आपको कंप्लीट करना है, 4 ओवर। चलिए और एक देखिए बढ़िया गेंद बाहर जाती हुई यहाँ से। जहाँ पर देखिए जैसे ड्रिंक्स होता है 3 ओवर के बाद, वहां पर देखिए आपको 1.5 से 2 मिनट का देखिए समय दिया जाता है और उस समय को कवर करने के साथ अगर उसके बाद जो अतिरिक्त समय जाता है, और इस बार देखिए खींचकर मारा है इनको फील्डर से, बन जाएंगे दर्शक। यहाँ पर बड़ा कमाल का टाइमिंग था भाई, यहाँ से झलक भी था और फलक भी था, बैटरी को चला गया था। धीरज पाटिल के बल्ले से 6 रन। नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला, भाईयो सेनेचा वाघ आला। बहुत बढ़िया देखिए पद्मिल रायगढ़ से उड़न रसन देखते जाइए टूर्नामेंट से। जहाँ पर मोटर बाइक देखिए बात करेंगे पिछले 2 सालों में, बिंदास भाई देखिए बात करेंगे 200 के आसपास, 150 से ज़्यादा बाइक देखिए अभी तक मैं कहूँगा पहला रिकॉर्ड कीर्तिमान इतिहास है। क्योंकि ठाणे डोंबिवली में गया तो 5 दिन पीछे बात करेंगे जीतू दादा, जहाँ पर वहाँ हमने एक रिकॉर्ड बताए काशीनाथ दादा पाटिल से, माजी सरपंच काटे, उनकी तरफ से 79 बाइक है अभी तक डोंबिवली टेनिस क्रिकेट में दिया गया है। लेकिन यहाँ पर देखिए हमारे बिंदास भाई ठुमरे, व्हाइट की मांग हो रही थी थोड़ी सी नाखुन से, अंपायर को थोड़ा सा देखिए शक की नजर से देखते हुए, लेकिन देखिए अंपायर का कहना ही है कि गेंद आपके पाले में था, जो वाइड लाइन था उसके अंदर से गेंद निकलता हुआ, और जिसके कारण देखिए डॉट गेंद से होता है। दूर से कभी कभी बैटर खेल जाते हैं कि लगता है कि वाइड आना चाहिए, लेकिन से इस बार भी देखिए बल्ला बड़ा तेजी से घुमाते हुए, लेकिन संपर्क देखिए गेंद और बल्ले के बीच में नहीं अपर्श है। तर इथे आमचे स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गणपत शेठ कडू, माजी सरपंच चिंद्राण, सन्मानित दिनेश शेठ पाडेकर, माजी सरपंच चिंद्राण आणि एकनाथ शेठ मुंबईकर या त्रिवेणी संगमचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। बहुत बढ़िया देखिए हमारे हितेंद्र दादा हम देख सकते हैं इस वक्त चॉकलेट बॉय, और जिनकी टूर्नामेंट का भी हम जिक्र किए शाम के समय जीतू दादा। बहुत देखिए हमारे देख सकते हैं पर से गणपत सेठ देखिए तशरीफ रख चुके हैं हमारे मुंबई कर सभी हम देख सकते हैं निश्चित रूप से। टेनिस क्रिकेट की बात करेंगे ना महागुरु सर कोहिनूर, ये चेहरा देखिए बात करेंगे आज नहीं पिछले आप 15-20 साल का इतिहास उठाकर देख लीजिए, हमेशा तैयार रहते हैं टेनिस क्रिकेट के हंगामा के लिए। पूरी ऑर्गेनाइजर के रूप में देखिए बात करेंगे एमएलए ट्रॉफी में हम देख सकते हैं हमारे विष्णु शेठ कडू देखिए बहुत देखिए यहाँ से जब जब टीम खेलता है उनका भी मनोबल बढ़ाते हैं। 4-5 व्हाइट का जब देखिए एक्स्ट्रा से रन आ रहा है यहाँ पर से, लेकिन एक्स्ट्रा रन चलिए प्रतीक देखिए बल्लेबाजी के लिए यहाँ पे स्ट्राइक पर है। प्रतीक पाटिल है, बालराम पाटिल ट्रॉफी देखिए बात करेंगे डोंगी पड़ा जहाँ पर पालीखुर के मैदान के ऊपर बाइकरमैन बने थे, लेकिन सब देखते हैं वो बाइकरमैन खिलाड़ी प्रतीक पाटिल। ओ बाल बाल बचे यहाँ से सी युवा देखिए बात करेंगे यहाँ से सिद्दीक करोली टीम है, इस नाम से देखिए एक बड़ा बिग ट्रॉफी एमआरडी से तलोजा में जीत चुके हैं बालराम पाटिल ट्रॉफी देखिए, और जिसमें देखिए प्रतीक पाटिल है बाइकरमैन बने थे, लेकिन आज देखते हैं यहाँ से अभी भी देखिए बात करेंगे समीकरण की 24 गेंद देखिए 41 की जरूरत है। और टाइमिंग की बात करेंगे देखिए फोकस करना होगा आपको, जहां पर आपने 4 मिनट से ज्यादा समय 5 मिनट के आसपास देखिए यहाँ पर गया यहाँ पर पहला ओवर के लिए
15 मिनट के अंदर और आपको 3 ओवर कंप्लीट करना होगा। इस चीज़ के ऊपर गौर रखना होगा। हम लगातार आपको जानकारी देते जा रहे हैं। पर तर हरिचंद्र गोंधली विद्यमान उपसरपंच महालुंगी ग्रामपंचायत खानाव यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 4,000 रुपयाचं इथे सहकार्य केल्याबद्दल हरिचंद्र गोंधली विद्यमान उपसरपंच मनपूर्वक आपलं आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्या समेत परशुराम सुद्धा इथे क्रिकेटचा आनंद घेतात। परशुराम आपले मनपूर्वक स्वागत आहे। चलिए बात रही यहाँ से, और ये चले भाई ऊंचाई ले लिए, लंबाई की कमी यहाँ से क्या सफलता हाथ लगेगी? हाँ भाई यहाँ से पहला सफलता देखिए। बात करेंगे स्वर्स 11 से जय हनुमान दोस्ती स्पोर्ट है 20 टीम को हाथ लगती हुई सफलता। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 11 पर 1 पहुंचा है यहाँ से। चलिए बैटर, थोड़ा सा बैटर देखिए आपको भी ध्यान रखना होगा। टाइमिंग भलाई देखिए हम फील्डिंग टीम के लिए लगाए रहते हैं, लेकिन बैटर आपको भी थोड़ा जल्दबाजी करना होगा। दोनों टीम को देखिए यहाँ पर सपोर्ट करना होगा। चर्चा कीजिए, कोई बात नहीं, थोड़ा चर्चा होना जरूरी है, लेकिन समय थोड़ा सा देखिए। और सीधा स्ट्रेट के लिए देखिए मिड ऑफ को चीरता हुआ यहाँ से फील्डर से थोड़ा सा दूर गेंद देखिए आता हुआ 4 रन है। रिस्क के भरा शॉट था यहाँ से। कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। डोंगरी मुझबा देवी नठान मांडीला सारा गाव लोक जमलई बघाला। चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से चिंद्रन के नगरी में देखिए देख सकते हैं एमएलए ट्रॉफी पिक्सो। और बहुत बढ़िया देखिए लाजवाब छलनी करके एक गिल निकलता हुआ दिक्कत बनेगा यहाँ से। चौका आया, लेकिन उसके बाद देखिए डॉट गेंद आता हुआ यहाँ से। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 15 रन बनाए। अभी भी जीत की बात करेंगे ना 37 की जरूरत है। 21 गेंद बचा है यहाँ पर। मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है यहाँ पर। ऊंचाई लिए वाइडिश लॉन्ग अप, और यहाँ पर भी बड़ी गैप रही यहाँ भाई। इस ओवर में आता हुआ दूसरा चौका। क्या बात है, क्या बात है। देखिए बढ़िया क्रिकेट है। कितना यहाँ पर शिव युवा सिद्धि करोले, कितना टैलेंट है देखिए इस गांव में, आप अंदाजा लगा सकते हो। 3 टीम जहां से हम देखते हैं, निश्चित रूप से तीसरा टीम है। और लेकिन अच्छे काम देखिए यहाँ से, कोई किसी से कम नहीं रहता है। आज के वक्त में देखिए यही बात बताया, जो पेड़ आपको फल नहीं देता है वो छाँव देता है। योगेश मडवी सर देखिए एक आवाज सिद्धि करोले के। वही बात करेंगे यहाँ पर रायगढ़ थाने के देखिए बात करेंगे बादशाह विश्वदादा पाटिल से टोंडरे का चाहे तो आए होंगे, तो आइए तशरीफ रखिए। दोनों टीम के देखिए कोई अतिथि मान्यवर है। क्या आवाज बल्ले से था यहाँ से? नहीं देखिए अंपायर वही बता रहे हैं, मैंने वही जिक्र किया। क्या आवाज बल्ले से था या विकेट पर बल्ला तेजी से निकला था? अंपायर वही देखिए सुनील टांडे सर बताते हुए, बल्ले से गेंद दूर था, लेकिन कितनी अच्छी अंपायरिंग देखिए, ग्रेट अंपायरिंग है। हमारे प्रशांत पड़के सर लीजिए, राम पाटिल सर लीजिए, एवन जोड़ी देखिए बात करेंगे एमआईडी से तलोजा के। और उसी तरह से देखिए जहाँ पर सुनील टांडे सर लीजिए, संडे पालकर सर लीजिए, सत्यवन काकड़ी सर लीजिए। अब बहुत अच्छे देखिए मेहनत कमाल के अंपायरिंग करते हुए यहाँ से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए वही रुका है 19 रन देखिए यहाँ से। थोड़ा सा वेट देखिए, इसके बाद है तक दे सेकेंड राउंड का मैच खिलाया जाएगा ना। राम दादा भी यहाँ पर मौजूद हैं, मुझे लगा डिनर के लिए। सेकेंड राउंड का देखिए विनर के विषय मैच खिलाया जाएगा, लेकिन से आज एक टीम देखिए सुपर 6 में जाएगा। ये चीज के ऊपर ध्यान रखना होगा यहाँ से। राजू पाटिल देखिए यहाँ पर सिद्धि करोले टीम को शुभकामना देते हुए यहाँ से। राजू स्वागत है आपका। 18 गेंद देखिए बात करेंगे
32 की जरूरत है यहाँ से। 18 गेंद 32 की जरूरत है। और आज के लॉर्ड्स की बात करेंगे, दिसू दादा की बात करेंगे, यहाँ से सेकेंड राउंड का मैच खेला जाएगा। लेकिन उसके बाद देखिए बात करेंगे जो तीसरा मुकाबला होगा, देखिए थोड़ी सी लंबे से टीम सफर करके आ रही है। कैलाश कुमार नितिन 11 देखिए शिवाजी नगर। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे देवी जवाना टीम, देखिए बात करेंगे युवा टीम, देखिए आकाश देखिए यंगस्टर टीम आपको दिखेगा देवी जवाना की टीम की। देखिए मुझे लगता है सब बहुत वेट यहाँ पर हमारे अशोक सालूम के साथ देखिए विजय दादा मात्र एक लेजेंड अभी अभी संन्यास लिए पाली बुद्रुक के टूर्नामेंट में। आंखों में देखिए मोहब्बत की आंसू आई थी। पूरा टेनिस करियर में देखिए कई लेजेंड खिलाड़ी थे, हम कमेंटेटर भी थे उस रात देखिए यहाँ से। लेकिन अब देखिए वो आपको 40+ में दिखेंगे। और उसके साथ साथ टीम को देखिए यहाँ से पर्दे के आगे पर्दे के पीछे देखिए ये चेहरा बयां होता रहेगा। विष्णु कड़ू सर भी देखिए उनके करीब हम देख सकते हैं। और बहुत अच्छा गेंद देखिए यहाँ से सवाल पूछा गया लेकिन जवाब नहीं था। यही बात करते हैं, अच्छी इंसान अच्छी किताब है, हमेशा खोलना पड़ता है। भला देखिए एक्स्ट्रा से रन आ रहे हैं लेकिन पल्ले से देखिए मेहनत करना होगा यहाँ से। स्कोर देखिए जाकर पहुंचा 21 रन है। और अभी देखिए बात कर लेंगे यहाँ से ड्राइव देखिए बहुत अच्छा करते हुए। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 31 चलिए बात करेंगे टोटल देखिए 51 बना था 52 का टारगेट है। और बात कर रहे थे जो इसके बाद आज के लॉर्ड्स के हम बताएंगे इस गेंद के बाद है वो अच्छा गेंद देखिए आज नजदीक टीम है युवा टीम को देखिए बहुत सारा मौका यहाँ पर दिया गया है। ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा भाई, इसलिए तो कहते हैं भाई मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, मुश्किल आता रहेगा जाता रहेगा लेकिन मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुरों का काम होता है। स्कोर देखिए 22 बना है लेकिन अभी भी देखिए 30 की जरूरत है यहाँ से। चौथा मैच रहेगा देखिए बात करेंगे जय हनुमान सिरोली पॉट टीम देखिए बात करेंगे नजदीक टीम और एक दिखेगा आपको। और वही देखिए पालीकुर्द अमर श्री गणेश पालीकुर्द की एक टीम देखिए अच्छा फाइट करके टूर्नामेंट से बाहर हुआ लेकिन सेकंड टीम। लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे यहाँ पर और एक विकेट गिरता हुआ भलाई 52 का टारगेट है लेकिन अब थोड़ा कठिन लगता हुआ। हमें 30 की जरूरत है, बैटर थोड़ा भाग कर जाइए। यही बात बताए थे कि फील्डिंग टीम के लिए भलाई देखिए चाहे आप भी हो या वो, लेकिन थोड़ा सा समय आपको भी पंद्रह गेंद देखिए 30 की जरूरत है यहाँ से। पहला 15 गेंद के 30 की जरूरत है यहाँ से। ऑफ स्टंप के बाहर देखिए वाइट का छापा यहाँ से एक्स्ट्रा से और एक रन आता हुआ यहाँ से। अभी भी देखिए 29 की जरूरत है यहाँ से। 15 चेंडू 29 धावाची गरज आहे या मॅचच्या नंतर सेकंड राऊंडचा मॅच होईल। विनर SKCC नागझरी संघाचे कर्णधार उपस्थित रहा। जैसा ये मैच कंप्लीट होईल लगेच टॉच होईल। और ये चलिए ट्राई बड़ा अच्छा किया यहाँ पर से मिड ऑफ के करीब से निकलता हुआ टीप कवर तैनात है। जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए पहला राउंड दूसरे के लिए यहाँ पर और रन आउट का मौका था भाई। यहाँ से हाथ से मौका गवाए भाई। यहाँ से कहते ना लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा भाई, उससे अच्छा है वागा सिंगा खाओ भाई। वालाचा शिंगा। चलिए बात करेंगे यहाँ से कमेंट्री बॉक्स पर हम देख सकते हैं। नहीं देखिए जब तक नाइट मैचेस में ज्यादातर अच्छा गेंद के पर पूछा गया सवाल लेकिन जवाब नहीं था भाई। यहाँ से जवाब ढूंढना होगा, नहीं तो ढूंढते रह जाओगे भाई इस रनों को। यहाँ पर स्कोर देखिए जाकर पहुंचा है 25 रन। अभी भी 27 की जरूरत है और जिसमें देखिए 13 गेंद बचा है यहाँ से।
चलिए एक नाथ सेठ मुंबई कर हमारे खास करके बात करेंगे यहाँ पर से जो यहाँ पर खास करके 2013-14 दो मंजर देखिए यहाँ से मैं वो दिन भूलूंगा नहीं कम से क्योंकि मेरी शुरुआत थी 12 गेंद देखिए यहाँ पर 26 की जरूरत थी और मैदान पर देखिए 12 खिलाड़ी पानी लेकर चाहिए जहाँ पर डीजे चेयर गर्ल देखिए बात करेंगे और क्राउड हाउसफुल पालेकुर का मैदान से हमारे बाबू मुंबईकर साहब भी निश्चित रूप से उनके साथ धमाका पैसे की बारिश क्या हुई थी भाई यहाँ से। चलिए 12 खिलाड़ी तुरंत भागकर चाहिए भाई, समय ज्यादा मत लीजिए, चलेंगे डीजे के पास और जैसे वापस लौटेंगे डिश के बाद है 12 चेंडू 24 धावाची गरज आहे। दोन 2013-2014 एक अविस्मरणीय स्पर्धेची आठवण आपण बाबूशा जागृत करून दिल्याबद्दल त्यांच्या वतीने 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। या बाबूशा नहीं निश्चित रूप से देखिए बात करेंगे यहाँ पर चाहे चिंद्रन आओ तो या चिंद्रन के कोई अतिथि आए, चाहे विष्णु सेठ कड़ू लीजिए, एकनाथ सेठ मुंबई के साहब लीजिए, निश्चित रूप से अमित शाह की तरफ से मोहब्बत है कि पूरी एमआरडी से तलोजा कर देखिए जिक्र किए 2013-14 देखिए बात करेंगे हमारे देवी जाबड़ा आयोजित देखिए उनकी टूर्नामेंट में थी तभी तो हमने जिक्र करे हैं और मन भी बांध लिए महागुरु सर और यहाँ घर भी बांध लिए और दिनेश पड़ेगा सर, मैं इन्हें भी निश्चित रूप से भूलना नहीं चाहूँगा, ये भी चेहरा 2013-14 को याद कर लीजिए और मुझे लगता है मांगरुल के या कुछ द्वारकानाथ सेठ वो भी साथ एक मालूंगी के थे निश्चित रूप से। हाँ बहुत धमाका मचाए थे भाई, मुझे लगा वेबू भाई निकल गए यहाँ से लेकिन अभी तक मौजूद है भाई क्या बात है। नहीं बहुत बड़ी मोहब्बत रहती है इनकी मटन में अतिरिक्त टेस्ट आ जाती है भाई नहीं वाइट कैश अब लेकिन इतने सालों से उन्होंने अपने बिजनेस को बरकरार रखे हैं। आज भी उनकी मटन की दुकान में लाइन देखी है, तभी मैं पहला मैच में छक्के पे छक्का लग रहा था ना, महागुरु सर जिक्र किया कि बैटर था या मटन का दुकान और जिसमें वैभव सेठ देखिए बात करेंगे उनकी मटन की दुकान में देखिए इतना अंदर ना कोई सेंटर में ना कोई कोने में है। और ये चलिए बात करेंगे यहाँ से थोड़ा मैच की बात करेंगे, मैच बड़ा है यहाँ पर से मूवमेंट बहुत बेहतर है, देखिए यहाँ से बात करेंगे डीआरएस देखिए खास करके यहाँ पर मांग की गई, यहाँ पर से हमारे राम पाटिल सर देखिए नाम भी है राम और काम भी करते हैं बेहतर भाई। नहीं महागुरु सर देखिए मैंने वही बताता ये वन जोड़ी देखिए प्रशांत फड़के सर और हमारे राम पाटिल सर एमआईडीसी तलोजा के ये जोड़ी ने धमाका मचाए हैं और सुनील टांडे सर देखिए सत्यवान काकड़ी सर देखिए जवाब ही नहीं, ऐसे एक दूसरे के साथ काम ये करते रहेंगे, अपने अंजाम तक तो पहुंचाते रहेंगे। चलिए थोड़ा सा वेट इंतजार है लेकिन डिसीजन पेंडिंग है, लेकिन बहुत बड़ा डीआरएस है यहाँ पर।
चलिए नो बॉल है यहाँ से, क्योंकि थोड़ा क्लोज था, गेंद थोड़ा डीप कर रही थी, लेकिन उसके बावजूद भी देखिए थोड़ा ऊपर बहुत था, जो डाउटफुल था निश्चित रूप से। डाउटफुल देखिए हमेशा बैटरिंग के तरफ बेनिफिट फायदा रहता है। मैंने राम पाटिल सर से देखिए वही चर्चा चली, लेकिन से क्योंकि इसलिए बार बार देखा गया क्लोज, अगर हल्की से और नीचे होती तो फिर डिसीजन बदल सकता था, क्योंकि डिसीजन ऐसा रहता है ना जब क्लोज डिसीजन रहता है। और वाइट का इजाबा देखिए, मैं एक चीज बता देना चाहूंगा यहाँ पर क्रिकेट के चाहने वालों को, इस गेंद के बाद निश्चित रूप से जिक्र करूंगा। वाइट देखिए लगातार हो रहा है। गेंद की बात करेंगे, अभी तक एक भी गेंद नहीं हुआ। फ्रीड देखिए कंटिन्यू रहेगा जब तक आप वाइट डालते रहोगे। वही 12 गेंद फ्रीड था, लेकिन देखते हैं ये गेंद क्या कुछ है यहाँ से। और वापस देखिए वाइट भाई यहाँ से क्या कर रहे हैं अनुज, देखिए यहाँ से मुश्किल बनेगा यहाँ पर से। अनुज देखिए यहाँ पर बात करेंगे, कठिन बनेगा यहाँ से। एक एक रन देखिए यहाँ से, 12 गेंद देखिए, अभी जीत की बात कर लेंगे तो यहाँ से 20 रनों की जरूरत है। देखिए मैच कहाँ था कहाँ पहुंचता हुआ यहाँ से। 12-26 थी यहाँ पर, देखिए 4 रन एक्स्ट्रा से आ चुका है। विजय दादा मात्रे देखिए बात करेंगे हमारे अशोक सालों के साथ, थोड़ी समय के लिए जा रहे हैं क्योंकि वापस लौटेंगे। ओ ये देखिए, ये तो और बड़ी बीमार हो गई भाई यहाँ से। अब तो मुझे लगता है गेंदबाज टाटा है बाय बाय, और टीम भी यही चाहेगा भाई कि दूसरा गेंदबाज से कराया जाए, क्योंकि इन्होंने काफी रन खर्चे कर चुके हैं। अभी तक एक गेंद नहीं भाई यहाँ से, खाया पिया बिलना चुकाया, ऐसी बात हो गई। 7 रन खर्च किए, कोई गेंद नहीं। लेकिन अनुज मैं फिर भी कहूंगा कोई बात नहीं, होता है क्रिकेट में ऐसा ऐसा वक्त दिन बुरा रहता है। शायद ये जो वक्त आपके लिए आया आपके टीम के लिए बहुत बुरा हो सकता है, लेकिन आगे जाकर और मेहनत करो, कोशिश करो। गलती देखिए छोटा नहीं है, 7 रन आपने खर्चा किया, 2 बीमर डाला, कई सारा वाइड डाले। अगर पहले 2 गेंद बीमर डाल के निकल जाते तो भी उतना कठिन नहीं होता। वालाचा सिंगा देखिए बात करेंगे, जिसका यहाँ पर आनंद लेते हुए हमारे दिनेश सेठ है पाड़ेकर। देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से 2013-14 वो मंजर कौन भूल सकता है। बाबू शेठ मुंबई के देखिए, और वाइड देखिए यहाँ पर एक्स्ट्रा से और 1 रन। क्या वो गेंदबाज अनुज का रास्ता पकड़ लिया मयूर यहाँ पर? नहीं, मुझे ये नहीं लगता है कि हर गेंदबाज हर खिलाड़ी की, कोई भी गेंदबाज देखिए कोई भी खिलाड़ी बुरा नहीं होता है, बस वक्त बुरा रहता है, रक्त नहीं। ये देखिए अच्छा गेंद है। आप अनुज को है ना वापस 1 ओवर के बाद फिर से बुलाइए, लेकिन वो तो गेंदबाज वापस कर नहीं सकता है। आप देखिए समीकरण बदलेगा, 17 की यहाँ से जरूरत है। चलिए यहाँ से बात करेंगे, ड्राइव अच्छा है लेकिन से चौक वहां पर और 4 रन आता हुआ। नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला। चलिए बात करेंगे यहाँ पर 38 रन पहुंचे यहाँ पर। अभी देखिए बात करेंगे जीत के लिए यहाँ से 10 गेंद 14 की जरूरत है। वैभव भाई देखिए यहाँ से देख सकते हैं निश्चित रूप से रजा लेते हुए यहाँ से, और थोड़ी समय के लिए हमारे दिनेश शेठ पाड़ेकर भी देखिए यहाँ से दूर हटते हुए यहाँ से। हाँ तो चलिए बात करेंगे यहाँ से, एक एक गेंद देखिए मुश्किल बनाएगा। 38 रन बनाए हैं, लेकिन अभी भी देखिए 9 गेंद 14 की जरूरत है यहाँ से। मैच देखिए अभी भी हाथ से निकला नहीं है, दोनों टीम के लिए कहूंगा, लेकिन थोड़ा सा झुका है बैटिंग टीम की तरफ। ओ जड़ में आता हुआ यहाँ से, यही बात बताया था भाई, वक्त बुरा रहता है, रक्त नहीं।
देखिए बैटर थोड़ा से कॉमन। साजिद देखिए हम देख सकते हैं हमारे कैमरा मैन से जेवलेस का साजिद। चलिए बहुत बढ़िया देखिए हमारे, चलिए टीचे हमारे थोड़ा सा मूड में आए भाई। एमएलए ट्रॉफी देखिए चलता हुआ निश्चित रूप से यहाँ पर से आदू देखिए हमारे टीचे। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए आसपास 38 रन, लेकिन अभी बात करेंगे 8 गेंद जहां से 14 की जरूरत है। यहाँ से 8 गेंद की बात करेंगे, 14 की जरूरत है यहाँ से। लेकिन अभी भी देखिए मैच क्लोज है, लेकिन क्या यहाँ पर शिव युवा सिद्दीक करोली टीम मैच को जीत पाएंगे, यहाँ से बचा पाएंगे गेंद मैच। और सीधा खेले हैं फील्डर से, कैच यहाँ पे भी छूटा। बहुत सारी गलती देखिए, जहां पर एक भी नहीं होना चाहिए था। कैच छूटने के साथ 2 रन अंदाजा लगा सकते हो यहाँ से। कहते ना मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, और खराबी जब फील्डिंग में हो तो फिर गेंदबाज क्या करे भाई। 7 गेंद, अब 12 की जरूरत है। यहाँ से मुश्किल बनेगा भाई। जो इंसान आज का काम आज कर लेता है, कल भी वो राज करता है। आपने क्या छोड़ा, फिर आपको राज करना देखते कितना आसान बनेगा। और एक सिंगल आता हुआ आप समीकरण की बात करेंगे तो यहाँ से 6 गेंद 11 की जरूरत है यहाँ से। और अंपायर एक फील्डर अंदर लेना पड़ेगा यहाँ से। टाइमिंग देखिए बात करेंगे सर, क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या बघा तोंडरे क्रिकेट संघ। 7 मिनट देखिए यहाँ पर अतिरिक्त गया महागुरु सर। एक फील्डर आपको अंदर लेना पड़ेगा, बहुत समय जा रहे हैं। चला, एक क्षेत्ररक्षक आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणार आहे। जास्त उशीर आपण इथे या सामन्यासाठी बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्या तोंडरे क्रिकेट संघाला प्रथमतः 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी देण्यात आला होता, परंतु त्याहून अधिक आपण वेळ खऱ्या अर्थाने घेतल्यामुळे निश्चित स्वरूपात आपल्याला मात्र आता एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे। महागुरु मुश्किल बनेगा। अब 4 फील्डर को आपको बाहर रखना पड़ेगा, 5 फील्डर अंदर लेना पड़ेगा, और ये थोड़ा सा बैटर के लिए आसान बन सकता है। और थोड़ा सा देखिए समय 2-3 मिनट जाता है ना, वो कवर किया जाता है। लेकिन जहां पर आपने 5 मिनट से ज्यादा 6-7 मिनट का वक्त लिए। राम सर बात करेंगे यहाँ से। चलिए गेंदबाज तैयार होंगे, देखिए बात करेंगे यहाँ से। ओह ये चलिए भाई, यहाँ पर पहला गेंद के पर देखिए कर दिया वार। बड़ा हिट देखिए यहाँ से। मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा, डीजे ठोक छोटा। देखिए एमएलए ट्रॉफी यहाँ पर शेयर। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर छक्के के साथ 47। अभी जीत के लिए देखिए 5 गेंद 5 की जरूरत है। मैच कहाँ था देखिए, कहाँ पहुंचता हुआ। और एक देखिए खिंचकर मारा यहाँ से, वाटर फिनिश। मैच को क्या फिनिश है, मस्तक पे दस्तक है, बैक टू बैक 2 छक्का। विक्रांत पाटील ऑन फायर। तर थँक्स। आताच्या लढतीमध्ये ते युवा प्रतिष्ठान संघ सिद्धी करोली क्रिकेट संघ विजय संपादित केला। अभिनंदन तोंडरे क्रिकेट संघाचा मनपूर्वक। चला, संजय गोंधळी आपला सन्मानित केला जाईल आणि या सामन्याचा सामनावीर बघा आमच्या सर्व रोशन साई स्पोर्टच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावं लागेल। खूप मेहनत बघायला मिळतं सर्वांची। नरेश पाडेकर
यांचं आगमन झालेलं आहे आणि आता ते शांततेने क्रिकेटचा आनंद बसून घेणार आहेत एकाच जागेवर. चलिए अशोक पाटिल इस मैच के मैन ऑफ द मैच, 3 सफलता देखिए और 7 रन जोड़े हैं। लेकिन विक्रांत का भी देखिए बात करेंगे, बैटिंग अच्छा रहा लेकिन गेंदबाजी में थोड़ा महंगी साबित हुई। चला 16 रन बाबूश्याम सामनावीर मॅन ऑफ द मॅच अशोक पाटिल 3 सफलता। अशोक आणि हरिचंद्र गोंधली विद्यमान उपसरपंच त्यांच्या शुभास्ते निश्चित स्वरूपात सामनावीर किताब इथे बहाल केला जाणार आहे. प्रधान आणि गणपत शेठ कडू यांच्या शुभास्ते या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जाईल. एकनाथ शेठ या पण स्पर्धेचे आमचे आयोजक आहेत. गणपत शेठ कडू, विष्णू शेठ कडू, त्याचबरोबर एकनाथ शेठ मुंबईकर. हा त्रिवेणी संगम आम्ही व्यासपीठावर पाहतो. राहुल चला. पाटील या, राहुल पाटील प्लीज. अशोकला सामनावीर किताबाने हरिचंद्र गोंधली विद्यमान उपसरपंच यांच्या वतीने आज खऱ्या अर्थाने सामनावीर किताब इथे प्रदान केले जात आहे. अभिनंदन अशोक, सुंदर चांगला परफॉर्मन्स झाला. मनपूर्वक अभिनंदन संघाचा तुमच्या. परंतु लगेच नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. तत्पूर्वी संजय गोंधली शांततेचे प्रतीक मालुंगी एक आदरणीय व्यक्तिमत्व संजय गोंधली यांचा यथोचित सन्मान माजी सरपंच गणपत शेठ कडू यांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. चला हरिचंद्र गोंधली या उपसरपंच आपला सन्मान इथे केला जाईल. एकनाथ शेठ मुंबईकर यांच्या शुभास्ते आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. चला नागझरी सिद्धिकरवली या नाणेफेक केली जाणार आहे इथे. एकनाथ शेठ मुंबईकर यांच्या शुभास्ते हरिचंद्र गोंधली विद्यमान उपसरपंच महालुंगी ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 4,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा यथोचित सन्मान एकनाथ शेठ मुंबईकर गणपत शेठ कडू यांच्या शुभास्ते इथे केला जात आहे. ना पहिल्यांदा आपण नाणेफेक करू इथे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. या सिद्धी करवले आणि नागझरी